अन्वीसाठी आज आलू पनीर टिक्की बनवली। त्याच्यासाठी एक उकडलेला बटाटा, अर्धा क्यूब पनीर, थोडीशी कोथिंबीर आणि 1 चम्मच बेसन घेतले। उकडलेला बटाटा व्यवस्थित असा एकदम मॅश करून घेतला। बटाटा मॅश झाल्यानंतर त्याच्यात पनीरसुद्धा एकदम बारीक अशी मॅश केली। त्यानंतर त्याच्यामध्ये घेतलेली कोथिंबीर टाकली। कोथिंबीर टाकल्यानंतर त्याच्यात अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच धने जिरे पावडर, ह्याच वेळी तुम्ही ह्याच्यात मीठसुद्धा टाकू शकता। मी मीठ स्किप केले आणि घेतलेले सर्व बेसन ह्याच्यामध्ये ॲड केले। बेसन ॲड करून झाल्यानंतर सर्व गोष्टी अशा 2 ते 3 मिनिट छान अशा व्यवस्थित एकदम मिक्स करून घेतल्या। ते सर्व मिक्स करून झाल्यानंतर त्याचा छान असा पिठासारखा गोळा तयार झाला आणि त्याच्या मी एकदम बारीक बारीक छोट्याशा टिक्क्या बनवल्या। तुम्ही बघू शकता माझी टिक्की अजिबात हाताला चिपकत नाही, एकदम बारीक मस्त अशी इझिली बनत होती। सर्व टिक्की बनवून झाल्यानंतर गॅसवर एक नॉनस्टिकचा पॅन ठेवला। पॅन गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चम्मच तूप टाकले। तूप टाकल्यानंतर त्याच्या सर्व बनवलेल्या टिक्की ज्या आहेत त्या एक एक करून मी ॲड केल्या। टिक्की एकदम एका साईडनी लालसर खरपूस होईपर्यंत भाजून द्यायची। एकदम छान अशी 1 मिनिट 1 ते 1.5 मिनिट भाजण्यासाठी लागतो आणि एका साईडने आपल्याला वाटलं की भाजून झाली तर चेंज करायची आणि दुसऱ्याही साईडनी सेम लाल होईपर्यंत व्यवस्थित अशी भाजून द्यायची। माझ्या टिक्क्या तुम्ही बघू शकता दोन्ही साईडनी सेम अशा भाजून झाल्या होतात आणि झाली आपली ही टिक्की तयार। ही खूप साधी, सोपी आणि इझी रेसिपी आहेत आणि खूप कमी साहित्यामध्ये बनणारी आहेत। हे सर्व बनवून झाल्यानंतर मी हे अन्वीला खायला दिलं तर तुम्ही तिची रिॲक्शन बघू शकतात की ती किती मस्त तोंड करून खात होती। तुम्हीसुद्धा तुमच्या बाळाला हे एकदा बनवून खायला घाला। आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्याला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।